नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत सगळीकडे चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन 6 बद्दल, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता आणि अखेरकार ती वेळ जवळ आलेली आहे. पहिला प्रोमो बघून उत्सुकता फार शिगेला पोहोचली होती आणि आता दुसरा प्रोमो आला आणि मनोरंजनाचा दार उघड झालेला आहे. पहिल्या प्रोमो मध्ये आपल्याला अनेक रहस्यमय दरवाजे दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदाची थीम स्वर्ग आणि नरक आहे की काय याची चर्चा प्रेक्षकांमध्ये चालू आहे. रितेश देशमुख होस्टिंगसाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला यंदाच्या सीझन मध्ये कोणकोणत्या वादग्रस्त आणि मनोरंजक व्यक्तिरेखा पाहायला भेटतील याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन म्हणजे फुल ऑन ड्रामा, नवीन ट्विस्ट आणि जोरदार राडा. या सीझन मध्ये बिग बॉसचं घर आधीपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे यंदाचा सीझन मागच्या सीझन पेक्षा जास्त गाजणार हे मात्र नक्की आहे. दुसऱ्या प्रोमो मध्ये शोची तारीख जाहीर केलेली आहे. त्यामुळे हा शो आपल्याला 11 जानेवारी पासून बघायला भेटणार आहे कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर. तर मित्रांनो, आज आपण थेट बोलणार आहोत की या सीझन मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण असू शकतो. अनेक मोठी नावे समोर आलेली आहेत. तर चला मग आपल्याला मिळालेल्या संभाव्य स्पर्धकाबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला बिग बॉस आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आपल्याला मिळालेल्या स्पर्धकांची नावे ही संभाव्य आहेत. याची कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही. ही फक्त सोशल मीडिया आणि काही मनोरंजक वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवर आधारित आहे. तर या लिस्ट मधील सर्वात पहिलं आणि मोठं नाव म्हणजे जी बिग बॉसच्या घरात आली तर खेळ पूर्णपणे बदलेल, ती म्हणजे वन अँड ओनली गौतमी पाटील. गौतमी बिग बॉसच्या घरात आल्यास महाराष्ट्राला मनोरंजन आणि वाद दोन्हीचा तडका पाहायला भेटणार हे मात्र नक्की आहे. या लिस्ट मधील दुसरं नाव म्हणजे मराठी चित्रपट क्षेत्रातील दमदार अभिनेते ज्यांनी झेंडा आणि 414 मधून आपली छाप सोडलेली आहे, ते म्हणजे संतोष जुवेकर. हे जर बिग बॉसच्या घरामध्ये आले तर त्यांचा स्पष्ट वक्तेपणा गेम पलटवू शकतो. या लिस्ट मधील तिसरी स्पर्धक म्हणजे जी सध्या टेलिव्हिजनवर खूप हिट आहे, ती म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेतील सारिका साळुंखे. या प्रसिद्ध मालिकेत सारिकाने नकारात्मक भूमिका साकारली आहे आणि ती प्रेक्षकांना खूप आवडली पण आहे. त्यामुळे सारिका साळुंखे जर बिग बॉसच्या घरामध्ये आली तर ती रिअल लाईफ मध्ये कशी आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. याशिवाय या लिस्ट मधील पुढील नाव म्हणजे कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाणारे मंदार पडवळ. ते जर बिग बॉसच्या घरामध्ये आले तर 100 दिवस फुल ऑन एंटरटेनमेंटचा धमाल होणार आहे. या पुढील नाव म्हणजे काही दिवसापूर्वी एका मुलाखतीद्वारे प्रचंड व्हायरल झालेल्या गिरिजा ओ गोडबोले यांचं आहे. यांना नेटकऱ्यांनी नॅशनल क्रश असं सुद्धा घोषित केलेलं आहे. त्यामुळे यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा चालू आहे. त्यानंतर तरुण पिढीचा आवडता युट्यूबर आणि रॅपर डॅनी पंडित. डॅनीची कॉमेडी आणि पुणेरी स्टाईल बिग बॉसच्या घरामध्ये काय धमाल करू शकते हे पाहावं लागेल. आणि इतर काही प्रमुख नावे जी सध्या चर्चेमध्ये आहेत ते म्हणजे लागेल झाल्याची फेम संकेत पाठक, तुझं माझं जमतंय फेम आकाश पाटील आणि सुंदरा मनामध्ये भरले फेम समीर परांजपे. हे जर बिग बॉसच्या घरामध्ये आले तर नक्कीच गेम चेंजर ठरू शकतात. मराठी आणि हिंदी बिग बॉसचा रिव्ह्यू करणारा प्रसिद्ध युट्यूबर ऍक्ट रायडर मंदार, कॉमेडी रील स्टार पवन जाधव आणि कॉमेडी व्हिडिओ बनवणारे प्रसिद्ध युट्यूबर विनायक माळी यांच्या सुद्धा नावाची चर्चा चालू आहे. शाळा या वेब सिरीज मार्फत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि रील स्टार अनुश्री माने, काजल काटे या सुद्धा अभिनेत्रीच्या नावाची चर्चा चालू आहे. यापुढील नाव म्हणजे जी हिंदी बिग बॉस सीझन 8 मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती, ती म्हणजे सोनाली राऊत. निकिता मुळीप्रमाणे सोनाली राऊत हिंदीच्या सीझनची स्पर्धक आपल्याला बिग बॉसच्या या मराठीच्या सीझन मध्ये पाहायला भेटू शकते. या तिघांपैकी कोणाची तरी एकाची वर्णी बिग बॉसच्या घरामध्ये लागू शकते. ते आपल्या विशिष्ट डायलॉग आणि वेगळी स्टाईल यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झालेले आहेत. ते म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर म्हणत ढवारा मटण थाळी विकणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके, खोटं बोलायचं नाही कॉपी करायचे नाही म्हणणारे रवी काळे आणि नाद करती काय यायलाच लागते म्हणणारे हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले. तर मित्रांनो, हे होते काही नावे जे चर्चेमध्ये आणि संभाव्य स्पर्धक म्हणून आहेत. लक्षात घ्या, यांच्या नावाची कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे फक्त सोशल मीडिया आणि काही मनोरंजक वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवर आधारित आहे. याची खरी माहिती आपल्याला ग्रँड प्रीमियरच्या दिवशीच बघायला भेटेल. तर मित्रांनो, यंदाच्या सीझन मध्ये निर्मात्याने जर वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार आणि लोकांना बिग बॉसच्या घरात घेतलं तर यंदाचा खेळ नक्कीच वेगळा आणि मनोरंजक
होणार आहे. तर मित्रांनो, यापैकी तुमचा आवडता स्पर्धक कोणता किंवा तुम्हाला कोणाला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि बिग बॉसच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.